स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये। दरवर्षी बेटरमेंट करण्याच्या म्हणूया नादामध्ये बऱ्याचशा मुलांचं नुकसान होतं। मी तर म्हणेन हजारो मुलं स्वतःच्या हाताने स्वतःचं नुकसान करून घेतात, कारण त्यांना बेटरमेंट म्हणजे नक्की काय हे समजत नाही आणि टाकताना काही चुकीचे ऑप्शन्स टाकले जातात आणि हातातलं मिळालेलं एखादं चांगलं कॉलेज किंवा एखादं छानसं इन्स्टिट्यूट आपल्या हातातून जात असतं। सो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करूया की बेटरमेंट काय आहे, कोणत्या चुका तुम्हाला अवॉइड करायच्या आहेत आणि जी हजारो मुलांची चूक झालेली आहे ती तुम्ही कशी वाचवू शकता किंवा ती तुम्ही चूक कशी टाळू शकता यावर हा पूर्ण व्हिडिओ असणार आहे। जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ऍडमिशन रिलेटेड सर्वचे सर्व लेजिट अपडेट्स तुम्हाला या चॅनलवर मिळणार आहेतच। काही इम्पॉर्टंट अपडेट आहेत की आज आपल्या पुण्याच्या ऑफिसवर आपण एक छोटासा सेशन ठेवलंय, फ्री सेशन आहे। असे विद्यार्थी ज्यांना काहीतरी अडचण आहे, म्हणूया बघा अडचण मार्क्स माझे पर्सेंटाइल कमी आहेत ही अडचण नाही आहे, एक ठीक आहे एक सिनेरिओ आहे। पण बरेचशी लोक आहेत ज्यांना पर्सेंटाइल चांगले आहेत, पर्सेंटाइल कमी आहेत, पण अनाथ आहेत, ज्यांना आई वडील नाही आहेत किंवा काही मुलांना आई नाही आहे, कुणाला वडील नाही आहेत, तर अशा मुलांसाठी किंवा असं कोणी असेल की जे अपंग आहेत, हात पाय काही प्रॉब्लेम असेल त्यांना कोणत्याही गोष्टी थ्रू किंवा काहीतरी वेगळी अडचण आहे, मार्क्स कमी असणं हे एक वेगळी अडचण आहे, एक वेगळा प्रॉब्लेम आहे, पण काहीतरी जगा वेगळी अडचण असणं अशा स्टुडंट्सना मदत करण्याची माझी इच्छा आहे। दरवर्षी आम्ही करतोच, या वर्षी सुद्धा ज्यांना काही अडचण आहे नक्कीच तुम्ही ऑफिसवर या। जर तुम्हाला ऑफिसचा पत्ता माहित नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी देतो, पण माझी इच्छा आहे की याच मुलांनी आज तरी ऍटलिस्ट याच मुलांनी या। लक्षात घ्या ज्यांना पर्सेंटाइल कमी, आय नो की तुम्हाला सगळ्यांना मला भेटायचं आहे आणि सध्या आम्ही अपॉइंटमेंट्स ऑफिसचे बंद केलेले आहेत हे मला माहिती आहे, पण काय आज यांना जास्त गरज आहे, आज यांना जास्त मदतीची गरज आहे, आज आपल्याला सगळ्यांना मिळून यांना मदत करणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे जे कोणी अशी मुलं आहेत की ज्यांना काही वेगळी जगा वेगळी अडचण आहे, जसे मी सांगू शकतो ना की ऑर्फन आहेत, त्यांना आई वडील नाही आहेत किंवा काही मुलांना वडील नसतात, फक्त सिंगल आई असते, डिसिजन मेकिंग खूप अवघड होतं, किंवा आई नसेल वडील आहेत, म्हणजे अशी हे सिनेरिओ आहे, किंवा अपंग असतील, असे जे सिच्युएशन्स आहेत जिथे एक जगा वेगळं काहीतरी तुम्हाला डिफिकल्टी आहे, त्या मुलांसाठी खास आज सेशन ठेवलेलं आहे। डिस्क्रिप्शन मध्ये मी फोन नंबर देतो, आय एम इंटरेस्टेड असा मेसेज टाका, मी लगेच तुम्हाला ऑफिसची लोकेशन पाठवतो, पण लेजिट असावं एवढी काळजी घ्या। लेजिट असावं म्हणजे खरंच असा काहीतरी प्रॉब्लेम असावा, सो दॅट मी सगळ्यांना टाइम देऊन तुमचं माझ्या परीने मी जे बेस्ट करू शकतो ते बेस्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे। मला रोज फोन येतात की आता कोडिंग कोर्स कधी सुरू होतोय, तर उद्यापासून आपला कोडिंग कोर्स सुरू होतोय। आता इंजिनिअरिंगचे ऍडमिशन तर तुमचे झालेले आहेत, इंजिनिअरिंग करायचं ठरलंय, आता 1 महिना आहे, अभ्यासाला सुरुवात करा, आत्तापासून अभ्यास करायला सुरुवात कराल, कारण इंजिनिअरिंग मध्ये खूप कमी वेळ भेटणार आहे तुम्हाला, 2 ते 3च महिन्यामध्ये तुमच्या एक्झाम्स येणार आहेत। तर ऍटलिस्ट कोडिंग सारखा एखादा सब्जेक्ट आजपासूनच आपण बाजूला काढून ठेवला, ऍटलिस्ट त्याचे 2-3 युनिट्स करून ठेवले तर तुम्हाला फायदाच होणार आहे। तेव्हा 4 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे, खूप मिनिमल प्राइस आहे आणि हे सब्जेक्ट तुम्हाला सगळ्यांना शिकावेच लागणार आहेत। फर्स्ट सेमिस्टरला सगळीकडे आहे पायथन, सेकंड सेमिस्टरला आहेच, आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही CS, ITI, ENTC ब्रांचेस घेताय तर याच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाहीये। सो ज्या मुलांना एनरोल करायचंय, उद्या लेक्चर्स चालू होणार आहेत, त्याच्या आधी आजच तुम्ही एनरोलमेंट तुमची कंप्लीट करा। डिस्क्रिप्शन मध्ये आपली वेबसाईटची लिंक आहे, त्याच्यातून तुम्ही तुमची एनरोलमेंट कंप्लीट करू शकता। ज्यांची एनरोलमेंट झालेली आहे लवकरच तुम्हाला एका ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल आणि तिथून पुढे तुम्हाला लेक्चर्स वगैरे शेड्यूल वगैरे सगळा मिळणार आहेच। आता एक महत्त्वाची गोष्ट, बेटरमेंटकडे जाण्याआधी 2 हे इश्यूज मी थोडेसे सांगून ठेवतोय की बऱ्याचशा मुलांना पेमेंट इश्यू आलेला आहे, तर पेमेंट इश्यूसाठी काय करायचं की डबल पेमेंट करायची आणि बेटरमेंट कंप्लीट करून घ्यायचं। ते पहिले गेलेले 1000 रुपये तुम्हाला सीईटी सेल रिफंड करेल, पण आता ती वाट बघू नका की ते कंप्लीट होईल, थोड्या वेळाने होईल, असं नका करू। 1000 रुपयाची पेमेंट कंप्लीट करा, सीईटी सेल कडून तुम्हाला पहिली पेमेंट नक्की रिफंड येणार आहे। आणि सीईटी सेलचा व्हेरिफिकेशन केल्यानंतर पण काही लोकांना मेसेज आलाय की तुमचं व्हेरिफिकेशन राहिलेलं आहे, दुपारी 3च्या आत करून घ्या हे ते, तर काळजी करू नका, फक्त असंच मेसेज आला असेल तर लॉग इन करून चेक करा की तिथे तुमचं बेटरमेंट झालेलं आहे का। जर बेटरमेंट आणि सीट ऍक्सेप्टन्स झालेला असेल तर त्या मेसेजना तुम्ही इग्नोर करू शकता। सो हे FAQs आहेत म्हणूया, किंवा हे जनरल सध्या मुलांना येणारे प्रॉब्लेम्स आहेत। आता फोकस करूया बेटरमेंटवर। मला माहिती आहे 90% मुलांनी बेटरमेंट केलेलं आहे, नक्कीच तुम्ही आमच्या सांगण्यावरूनच केलेलं आहे, मला माहिती आहे, पण बेटरमेंट जेवढं दिसतं तेवढं सोपं नाहीये। लक्षात घ्या, बेटरमेंट हे रिस्की आहे। का रिस्की मी तुम्हाला सांगतो। मुलांना बेटरमेंटचा अर्थ माहित नसतो। मुलाला काय वाटतं, जसं कॅपराउंड 1 मध्ये आपण एक लिस्ट टाकली, त्याच्यातलं एक कॉलेज मिळालं, आता कॅपराउंड 2 मध्ये एक लिस्ट टाकू, त्याच्यातलं एखादं कॉलेज मिळेल आणि दोन्ही मधलं कम्पेअर करू, जे चांगलं असेल ते घेऊ, असं नसतं। एका मुलाला प्रत्येक राऊंड मध्ये एकच कॉलेज अलॉट केलं जातं। मग ते एक कॉलेज अलॉट करताना जरी तुम्ही बेटरमेंट केलं असेल आणि तुम्ही मागचं काहीतरी कॉलेज तुमच्या हातात आहे, मी एक्झाम्पल सांगतो की मी यश आणि यशकडे समजा DY पाटील आहे, ओके, तुम्ही बेटरमेंट केलं 1000 रुपये भरून, तर मी असं समजायला नको की पुढच्या राऊंड मध्ये मला काहीच नाही मिळालं तर हेच मिळणार आहे।
नक्कीच मिळणार आहे. पण समजा जर मला पुढचं काहीतरी मिळालं, दुसरं काहीतरी ऑप्शन मिळाला, तर माझं हे हातातलं बाय डिफॉल्ट जाणार आहे. तुम्हाला चॉईसचा ऑप्शन येणार नाहीये की तुम्हाला हे पाहिजे का हे पाहिजे, डायरेक्टली जाणार आहे. आता महत्वाची कन्सेप्ट या मागची तुम्ही समजून घ्या. जेव्हा आपण बेटरमेंट करत असतो तेव्हा याचा अर्थ काय असतो की तुम्ही शेवटचा जो ऑप्शन असतो, तुम्ही जेव्हा फॉर्म भराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल शेवटचा ऑप्शन हा तुमचा आजचं फर्स्ट राऊंडचं कॉलेज असतं. म्हणजे याचा अर्थ काय की गव्हर्नमेंट काय म्हणतंय की याच्या वरचे ऑप्शन्स तुम्ही द्या, याच्या खालचे देऊ नका. जे तुम्हाला मिळालंय हे सोडून तुम्हाला काय हवंय. आता कॅपराउंड 1 मध्ये आपण इलेक्ट्रिकल टाकलं, मेकॅनिकल टाकलं, मॅन्युफॅक्चरिंग टाकलं, काय 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 सगळं टाकलं. का टाकलं? कारण आपल्या हातातच काही नव्हतं. पण आता तुमच्या हातामध्ये एक सीट आहे. आता तुम्हाला गव्हर्नमेंट काय म्हणतंय, ही सीट सोडून तुम्हाला काय हवंय, नीट समजून घ्या. ही सीट सोडून तुम्हाला काय हवंय, मग ही सीट सोडून जे तुम्हाला हवंय तेच तुम्ही टाकलं पाहिजे. जर तुम्ही असं केलं की एखादी दुसरीच ब्रँच जी तुम्हाला नकोय तीही तुम्ही टाकून दिली, तुम्हाला कॅपराउंड 1 सारखं सगळं टाकून बघूया, कुठे ना कुठे तर अलॉट होणारच आहे. मग ते काय होणार आहे की ते डायरेक्टली तुम्हाला ते अलॉट केलं जाणार आहे आणि तुमची कॅपराउंड 1 ची जी सीट आहे ती निघून जाणार आहे. एक डोक्यात कन्सेप्ट सगळ्यात पहिली क्लिअर करून घ्या की एका व्यक्तीकडे ऍट ए टाइम एकच अलॉटमेंट असू शकते. ऍट ए टाइम एकच अलॉटमेंट. मग आता तुम्ही कॅपराउंड 2 मध्ये गेलात, तुम्ही समजा 10 ऑप्शन्स दिलेत, त्या 10 ऑप्शन्स मधून तुम्हाला जर काही मिळालं नाही तर तुमची कॅपराउंड 1 ची अलॉटमेंट तुम्हाला भेटणार आहे. पण चुकून त्या 10 मधून काहीतरी जर मिळालं तर समजा 8व्या नंबरचं ऑप्शन मिळालं तर ते 8व्या नंबरच तुम्हाला घ्यावं लागणार आहे. ते 10व्या नंबरचं बाय डिफॉल्ट दुसरं कुणाला तरी दिलं जाणार आहे. तुमच्याकडे चॉईस नसणार आहे. मग प्रत्येक मुलगा म्हणतो आता गेल्या वेळेस आपण गावाकडची पण कॉलेज टाकली, काहीच नाही मिळलं तर लातूरचं टाकून देऊ, इकडचं परभणीचं टाकून देऊ, हे टाकू ते टाकू, नाशिकचं टाकू. आता तसं करायचं नाही. जे मिळालंय त्याच्यावरचाच विचार करायचा. ऑलरेडी तुम्हाला पुण्यात ऍडमिशन मिळालंय तरी तुम्ही बिडवेला असलं टाकून दिलं किंवा लातूरचं गावाकडचं एखादं कॉलेज टाकून दिलं तर तेच अलॉट होणार ना तुम्हाला. त्याचे कट ऑफ कमीच असणार, ते तुम्हाला मिळणार आणि ते मिळाल्यावर हातातलं कॉलेज जाणार. लिहून देतो, एवढा मी व्हिडिओ बनवतोय, आम्ही समजून सांगतोय. याच्यानंतर सुद्धा ज्या दिवशी मी कॅपराउंड 2 च्या रिझल्टवर व्हिडिओ बनवेल तुम्हाला खाली कमेंट्स येतील, दादा मला मागचं कॉलेज पाहिजे होतं. असं करू नका. कॅपराउंड 1 मध्ये जास्तीत जास्त ऑप्शन टाकावे, कॅपराउंड 2 मध्ये मिनिमम ऑप्शन टाकावे. मी तर म्हणतो 50च्या आतच टाका. उगी भरमसाठ ऑप्शन्स टाकू नका. जे मिळत नाहीत ते काढून टाका. आता कॅपराउंड 1 चे कट ऑफ आलेले आहेत, त्याच्याप्रमाणे बघा जिथे 5-5% फरक आहे ते मिळणार नाही, ते नाही टाकलं तरी चालेल. फक्त काय करा की जे मला पाहिजे त्याच्यावर फोकस करा. ते मिळालं तर घ्या, नाहीतर हातातली सीट तुमची चांगली आहे. मग मी म्हणतो का बरं चांगली, लक्षात घ्या. मी पुन्हा गोष्ट समजावून सांगतो. तुम्हाला जे कॉलेज मिळाल्यात तुम्ही त्यांची माहिती काढली आहे, फीस बघितली, आपलं एक मन त्याच्यामध्ये गेलेलं असतं. आता पुन्हा अचानक काहीतरी वेगळं मिळालं आणि समजा तुम्हाला ENTC मिळालेलं आहे पण चुकून तुम्ही खालचं कुठलं तरी CS टाकलं, काहीतरी चुकीचं केलं तर खूप प्रॉब्लेम येणार आहे. त्याच्यामुळे कॅपराउंड 2 मध्ये एक ऑप्शन टाकताना जास्त विचार करा, डबल व्हेरीफाय करा. मी स्वतःला एक प्रत्येक ऑप्शनला प्रश्न विचारा. समजा मला DY पाटील मिळालंय तर मी प्रश्न विचारले, COEP खरंच DY पाटील पेक्षा जास्त चांगला आहे का, मला मिळालं तर घ्यायचंय का. असे जेवढे तुम्ही ऑप्शन्स टाकताय कॅपराउंड 2 मध्ये त्या प्रत्येक ऑप्शनला प्रश्न विचारा की हे मला खरंच घ्यायचंय का, मिळालं तर मला आवडणार आहे का, आणि माझ्या अलॉटमेंट पेक्षा खरंच हे चांगलं आहे का, आणि चुकून जर मला हे मिळालं तर मी करणार आहे का, मला हे सॅक्रिफाईस करावं लागणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची. सो कॅपराउंड 2 मध्ये जाताना सगळ्यात महत्वाचा पॉइंट, ऑप्शन्स टाकताना केअरफुली टाका, कॉशियसली टाका, चेक करा की खरंच हे ऑप्शन मला गरजेचं आहे का, किंवा हा याच्यापेक्षा खरंच बेटर आहे का आणि मी जाणार आहे का. एखादा आता COEP खरं बेटर आहे पण मी जाऊच शकत नाही. आता मुलं बारामती टाकतात, नाशिक टाकतात, कोण कुठलं कॉलेज टाकतं, कोणी कोल्हापूर टाकतं, जाऊच शकत नाही तुम्ही तिथे, तर मग उपयोग नाही. आणि कॅपराउंड 3 आणि 4 मध्ये सुधारणेचा चान्स हा कमी असतो. जे काय व्हायचंय ते कॅपराउंड 2 मध्ये होणार आहे. त्याच्यामुळे फायनली व्यवस्थित सिक्वेन्स टाका. आता महत्वाची गोष्ट, बेटरमेंट करताना एक गोष्ट लक्षात घ्या. एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, AISSF कॉलेजमध्ये तुम्हाला IT मिळाले, ठीक आहे. आता COE मध्ये IT मिळाले, आता IOIT मध्ये त्यांच्या दुसऱ्या कॉलेजमध्ये दादा मी CS टाकतो किंवा मी तिथंच IT टाकतो, असं करू नका. सेम लेवल कॉलेजमध्ये बेटरमेंटच्या भानगडीत पडू नका. काहीतरी चांगलं असावं. बेटरचा अर्थ काय, याच्यापेक्षा चांगलं. जर तुम्हाला AISSF मिळालं तुम्ही VIT प्रयत्न करा ना, तुम्ही PCCI प्रयत्न करा. तुम्ही तिथलं तिथे कुठे बेटरमेंट करत बसताय, त्याच्याने काय होतं, आता ठीक आहे AISSF तिथलं तिथे चुकून DY लागलं, पुन्हा मग दुसरं काहीतरी लागलं, मग प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. त्यामुळे मायन्यूट विचार बाजूला काढा, मोठा विचार करा. बेटरमेंट खरंच काय मला मिळाली पाहिजे याचा विचार करा आणि ते ऑप्शन्स टाका. उगीच बेटरमेंट मला इकडे IT मिळालं होतं आता तिकडे IT मिळालं, मला इकडे CS मिळालं होतं तिकडे CS मिळालं, बघायला गेलं तर ते सेमच लेवलचे कॉलेज आहेत.
असं व्हायला नकोय. सो बेटरमेंट टाकताना केअरफुली कमीत कमी ऑप्शन्स टाका. आणि दुसरी गोष्ट, खरंच बेटरमेंट आहे का बघा. उगीच सेम लेवलमध्ये बेटरमेंट करत बसायची नाही. सेम लेवल आहे ना तर राहू द्या, वरचा विचार करा, थोडंसं पुढचं काही बेटरमेंटला मिळतंय का बघा. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, तुमचा जो ऑप्शन आहे, तुम्हाला जे काही कॉलेज मिळालेलं आहे ते बाय डिफॉल्ट बॉटमला येत असतं. जेव्हा तुम्ही फॉर्म सबमिट करायला जाता तिथे दिसतं की हे शेवटी आम्ही सीईटी स्वतःच टाकतो. तुम्ही जरी नाही टाकलं तर सीईटी स्वतः टाकतं की हे ऑप्शन तुमचा अलॉटेड आहे. याच्यावरचे ऑप्शन जर तुम्हाला मिळाले तर तुम्हाला घ्यावे लागतील. सीईटी सेल खाली तुम्ही समजा 20 ऑप्शन्स टाकले तर मग तुम्हाला सीएस टाकले, तुम्ही विचार करायला जाऊ मेकॅनिकल पण टाकून देऊ लास्ट राऊंड सारखं. तुम्ही ऑप्शन्स दिले की खाली तुमचा सीएसचा जो काही ऑप्शन आहे तो एकदम शेवटी दिसेल तुम्हाला फॉर्म सबमिट करताना. याचा अर्थ सीईटी सेल काय सांगते, याच्यावरचे जर ऑप्शन्स मिळाले तर तुम्हाला घ्यावं लागेल. आणि ही गोष्ट शांत डोक्याने विचार करा. अजून 2 दिवस फॉर्म फिलिंगला आहेत. मी म्हणेन पेजवर, माझ्या प्रत्येक काउन्सिलिंगच्या मुलाचं काल सेशन घेतलेत आणि सांगितले की पेजवर लिहा मला ही अलॉटमेंट आहे मोठ्या अक्षरात आणि मला आता काय काय ऑप्शन्स हवेत, तेच तेवढे पेजवर लिहा, तेच तेवढे कॅपराउंड मध्ये टाका. आणि जर मिळालं तर आनंदाची गोष्ट आहे, नाही मिळालं तर जे आहे ते तुमचं तुमचं नॉर्मल ठेवा, पण स्वतःच्या हाताने नुकसान करून घेऊ नका. आय होप हे बेटरमेंट कन्सेप्ट काय तुमच्या लक्षात आलं असेल. असं समजू नका मी तुम्हाला घाबरवतोय, पण बाळांनो हातातले कॉलेज हातात आपल्या चुकीने नको जायला. ठीक आहे, तुम्हाला कित्येकाला खूप छान छान कॉलेज मिळाले, कोणाला DI पाटील, वालचंद, PICT. आता हाताने नुकसान करून घेऊ नका. जे मिळालंय त्याच्यापेक्षा खरंच मला चांगला ऑप्शन मिळतोय का, हे ऑप्शन खरंच चांगला आहे का, हा 2दा-3दा विचार करा आणि मग एक एक ऑप्शन टाका. उगीच भरमसाठ मोठी लिस्ट टाकू नका. आय होप हा व्हिडिओ आवडला असेल. बेटरमेंट म्हणजे काय हे तुम्हाला क्लिअर झालं असेल आणि काय चुका टाळायच्या आहेत हे पण तुमच्या लक्षात आलं असेल. हे बेटरमेंटची चूक करणार नाहीत. आय होप तुम्ही हे जर तुम्हाला आवडलं असेल तर थँक्यू. पॅरेंट्स नुसता थम्सअप इमोजी व्हॉट्सअपला जरी कमेंट सेक्शन मध्ये दिला तरी मला आनंद होणार आहे. ऍटलीस्ट थँक्यू टाकलं तरी आनंद होणार आहे, कारण ऍटलीस्ट काय तर कमेंट्स मध्ये तुमची नावं कळतात, मला समजतं तुम्ही कुठले आहेत काय आहेत. त्यामुळे तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की टाकत जा की आवडला व्हिडिओ, कसा वाटला, काय नाही. आणि पुढे कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ हवाय नक्कीच मला कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.